नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत कटाक्ष. अंजली दमानिया एक सामाजिक कार्यकर्त्या आणि माजी राजकीय व्यक्तिमत्व यांचा अनेक राजकीय वादांशी संबंध आला आहे. त्यांनी भ्रष्टाचार विरोधी लढा आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतल्याने अनेकदा राजकीय नेत्यांशी त्यांचे संघर्ष झाले आहेत. 2 दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी उभाठा गटाच्या फायरब्रँड उपनेत्या सुषमा अंधारे ठाकरेंची साथ सोडणार असून अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत असे ट्विट केले होते. यात दमानिया असेही म्हणाल्या होत्या की सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. या ट्विटवरून दमानिया आणि अंधारे यांच्यात आरोपांची मालिकाच सुरू झाली. दमानिया यांच्या आरोपांना उत्तर देताना सुषमा अंधारे यांनी दमानिया या प्रसिद्धी मिळवण्यासाठी खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप केला. त्या आपल्या खास शैलीत म्हणाल्या, "अहो दमानिया, जरा दमानी घ्या की, किती तो प्रसिद्धी झोतात राहण्याचा सोस. कधीतरी पूर्ण महत्त्वाच म्हणजे अधिकृत माहिती घेत चला. ब्रॉडकास्टिंगवर टाकलेल्या मेसेजचा अर्थ काय घ्यायचा? तुम्ही माझ्या PR म्हणून काम करत आहात की ठरवून ओबीसी नेते आणि चळवळ संपवण्याची मोहीम हाती घेतली आहे का?" असा संतप्त सवाल यावेळी सुषमा अंधारे यांनी दमानिया यांना विचारला. तसेच दमानिया यांना चुकीच्या बिळात हात घातला तर दंश महागात पडेल असा धमकीवजा इशाराही अंधारे यांनी दिला. पक्षांतराच्या चर्चा फेटाळून लावत मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम असल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितले. असो, राजकारणात निष्ठा वगैरे काही नसते. राजकीय स्वार्थ आडवा आला किंवा लोक पाहिजे ती राजकीय भूमिका घेत असतात. दमानिया अंधारे यांच्यातील वाद सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला. अंधारे यांनी दमानिया यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि त्यांच्या माहिती स्रोतावर शंका घेतली. यात सुषमा अंधारे उद्धव ठाकरे यांच्यासोबत येण्याआधी त्या 2019च्या निवडणूक प्रचारात आणि विविध मंचावरून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसैनिकांचे दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अत्यंत गलिच्छ टीका करत असत. त्या अंधारे आता निष्ठा आणि विश्वासार्हतेपणावर बोलतात हे हास्यास्पद आहे. धन्यवाद.